अध्यक्ष महाराज, आज आपल्या राज्यामध्ये ग्रामीण विभागात पिण्याच्या पाण्याची समस्या अत्यंत उग्र स्वरूप धारण करू लागली आहे। याकडे मला शासनाचे लक्ष वेधावयाचे आहे। पावसाळ्याचे 4 महिने सोडले तर वर्षातून 6 ते 8 महिने ग्रामीण विभागातील लोकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई सहन करावी लागते। सरकारने पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर योजना हाती घेतल्या आहेत, याची मला जाणीव आहे। परंतु अद्यापही हा प्रश्न सुटलेला नाही किंवा त्याची गंभीरता कमी झालेली नाही, हेही मला येथे नमूद करणे आवश्यक वाटते। पाणी ही माणसाची मूलभूत गरज आहे आणि पाणी नसले की त्यांचे सारे व्यवहार थंडावतात, त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होते। महाराष्ट्रातील 2/3 ग्रामीण भाग हा टंचाईग्रस्त असतो आणि ही टंचाई केवळ अन्नधान्याची नसते तर पिण्याच्या पाण्याची असते। टंचाईग्रस्त भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणे ही अत्यावश्यक गोष्ट होऊन बसली आहे। शासनातर्फे टंचाईच्या काळात टँकरच्या मदतीने ग्रामीण भागातील लोकांना पाणी पुरवले जाते किंवा बैलगाड्यांचीही मदत घेतली जाते। परंतु हा वरचा उपाय झाला। त्या भागातील पाण्याची टंचाई कायमची दूर करावयाची असेल तर त्याकरिता व्यापक प्रमाणावर योजना हाती घेणे आवश्यक आहे। अशा टंचाईग्रस्त भागात नवीन कूपनलिका, विहिरी खोदणे, जुन्या विहिरी अधिक खोल करणे किंवा नव्या विहिरी बांधणे अशा उपाययोजना शासनातर्फे हाती घेतल्या जात आहेत।